लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातला पहिला गुन्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांविरोधात लागू झालाय। मात्र आता त्यावरूनही राजकारण जोरात सुरू झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळेच पोलीस कारवाई करत असल्याचा आरोप होतोय, तर दुसरीकडे आचारसंहिता काळातही शहरात राजकीय नेत्यांचे फलक झळकताना दिसतायत। शिवसेनेची ही रॅली नव्या वादाला तोंड फुटणारी ठरली आहे। हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाथर्डी फाटा परिसरात भव्य रॅलीकडून शिवसैनिकांनी स्वागत केलं। या प्रकरणी अमरड पोलीस ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल झालाय। छगन भुजबळ यांच्या दबावापोटी पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप शिवसेना करते। हे सर्वपणे मला असं वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे आणि हे काम पूर्णपणे माननीय छगन भुजबळ साहेबांचं आहे। मला त्यांना विनंती करायची आहे, आपल्याला आदर्श आचारसंहिता हवी असेल तर आपण ज्या वेगवेगळ्या गार्डनमध्ये ग्रीन जिम बसवलेत ना, त्याच्यावरचं आपलं नाव आधी झाका। निवडणुकांच्या अगदी तोंडावर नाशिकमधल्या जॉगिंग ट्रॅकवर ग्रीन जिम उभारण्याचं पेव फुटलंय। विद्यमान खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या ग्रीन जिमचे बोर्ड झळकतायत, पण त्याच्यावर मात्र कारवाई होत नाहीये। ह्या सगळ्या गोष्टी काय दाखवतायत, काय दर्शवतायत, तर एकंदरीतच शासन पातळीवर ही आचारसंहिता राबवणाऱ्यांमध्ये एक वाक्यता नाही असं दिसतं। ज्या ज्या ठिकाणी पक्षाचे बोर्ड आहे, आमच्या जे काही शाखा ओपनिंग झालेले आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी ऑलरेडी ते काढलेले आहेत। काही जर एखादा अपवाद असेल, एखाद ठिकाणी जर राहिला असेल तर निश्चितपणे ते आम्ही स्वतःहून काढतो आहे। शिवसेनेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे। आज 1-2 पक्ष आणि पदाधिकारी एकमेकांच्या समोर उभे टाकलेत, मात्र ही संख्या येत्या दिवसात वाढताना दिसणार आहे। पोलिसांची हीच अबोल भूमिका राजकीय नेत्यांना त्यांच्याकडे बोट दाखवण्याचं बळ देते, तर दुसरीकडे आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलताना दिसत आहेत। त्यामुळे भविष्यात राजकारण तापण्याची शक्यता अधिक आहे, कारण दिवस निवडणुकांचे आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश माहेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।